आणि याच पवार कुटुंबामध्ये पवार कुटुंब हे कधीच एक होणार नाही अशी चिन्ह आता निर्माण झाली आहेत. त्याला कारण आहे, कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कधीही कमी होणार नाही. हे आम्ही नव्हे, दस्तूर खुद्द अजित पवारांनी सांगितलंय. तर पवारांनी साम टीव्हीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पुन्हा नवी गुगली टाकली आहे. त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय जाणून घेऊ. पवार कधीच एक होणार नाहीत. काका म्हणतात वैयक्तिक नव्हे, वैचारिक मतभेद. दादा म्हणतात कटुता दूर होणं अशक्य. पवार घराण्यातील द्वंद्वांमुळे लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण प्रचंड तापलंय. त्यातच राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं मला वाटत नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. हे वक्तव्य करून अजित पवारांनी एक प्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणं शक्य नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. याबाबत एका वृत्तपत्राला अजित पवारांनी मुलाखत दिली. अजित पवार काय म्हणाले पाहूया. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं वाटत नाही. माझा भाऊही माझ्यावर फार नाराज, तो फारच टोकाचं बोलायला लागलाय. त्याचा स्वभाव असा का झाला कळायला मार्ग नाही. घरातला सख्खा पुतण्या उभा, राजकीय भवितव्य पणाला लावलं असं वाटत नाही. ही लढाई मतदारांच्या हाती आहे. लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला दादा त्या पद्धतीनं ते करतील. महाराष्ट्राच्या राजकारणात अभेद्य कुटुंब म्हणून ओळखलं जाणारं पवार कुटुंब का फुटलं, कुणी फोडलं हा प्रश्न कायम आहे. मात्र याच वेळी शरद पवारांनी साम टीव्हीला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांबाबत मोठं विधान करून पुन्हा गुगली टाकली आहे. शरद पवार काय म्हणाले पाहूया. ती चूक काही हा इथं धोरणाचाच प्रश्न आहे. आणि जोपर्यंत कुणीही आमचे जवळचे एकेकाळचे सहकारी ज्यांनी सतत प्रागतिक विचाराची भूमिका आमच्यावर घेतली आणि नंतर या लता करण्यासाठी प्रागतिक विचाराला विरोध करणाऱ्या शक्तींशीच त्यांनी संबंध ठेवून समाजकारण राजकारण करायचं ठरवलं, तर ते अतिशय घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध ही शक्ती आम्हाला उभी करावंच लागेल. हे व्यक्तिगत भांडण नाही, हे विचाराचं भांडण. लोकसभेनंतर आता पुन्हा विधानसभेच्या मैदानात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं सूत्र कायम राहणार की यंदा बारामतीकर युगेंद्र पवारांच्या रूपानं शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार हेच पाहायचं आहे. यंदाची ही निवडणूक राजकीय गणितं कायमची बदलणारी ठरणार असं बोललं जातं. त्यातून कधी काळी एकसंध असलेल्या पवार घराण्यात वाढलेली कटुता खरंच कमी होणार की ही दरी कायमची वाढणार हेच पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.